नमस्कार मित्रांनो, नमस्कार. वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर आजचा डे खूप जास्त स्पेशल आहे. आम्ही दोघंही एक्साइटेड पण आहे आणि नर्वस पण. मी तर नर्वस पण आहे. तू कशी? मी एक्साइटेड, नर्वस, टेन्शन सगळं एकदम होतंय. कारण मोस्ट अवेटेड ट्रिप आहे ही आमची. ड्रीम ट्रिप आहे माझी. तर येस, नियतीची जास्त ड्रीम ट्रिप आहे नियतीची ही. तिनेच ऍक्च्युली सगळं नाही का प्लॅनिंग वगैरे केलेलं आहे. ती नसली असती तर मला नाही वाटत मी एकटा असं कधी कुठे गेलो असतो ह्या ट्रिपला. तर आम्ही चाललो आहोत लेह लडाखला बाईक ट्रिपवर. सो हा 11 दिवस आम्ही बाईकवरतीच फिरणार आहोत. आणि आम्ही घरी सांगितलं आहे की आम्ही काश्मीरला चाललो आहे. कारण की जर आम्ही आधीच सांगितलं असतं तर ह्या सगळ्या लोकांनी खूप टेन्शन घेतलं असतं. बरोबर. सो आम्ही त्यांना सांगितलं नाही. आणि आजच सकाळी कृषीच्या आईने सांगितलं मी खतरो की खिलाडी आहे तर काही धतिंग करू नका. आणि ट्रिपच धतिंग आहे. पूर्ण ट्रिपच धतिंगवाली आहे. पण मजा येणार आहे ॲक्च्युली. आय एम सो एक्सायटेड. नियतीचं असं दुक होत असेल एकदम. ऑलराईट. सो आमची तयारी काय चालली, काय पसारा आम्ही मांडून ठेवलेला आहे आणि काय म्हणजे सुचत नाहीये आहे ना. बॅग भरायच्या फटाफट निघायचंय. आम्हाला रात्री निघणार आहे आम्ही आज. तो फक्त असं बॅग पॅक करायचं राहिलं आहे. कृषीचं तर होईल आता. मला तर अजून मेकअप आणि ह्या सगळ्या गोष्टी पण पॅक करायच्या आहेत. मी कधीपासून कृषीला घाई करते पण तो काय पोरगा ऐकत नाही. काही संबंधच नाही आहे. सो गाईज आम्हाला आता पटपट पॅकिंग करायची आहे. आमच्याकडे फक्त 1 तास आहे पॅकिंग करायला, कारण आम्हाला पुढची पण काम आहे. सो लेट्स गो. गाईज आमच्या बॅग्स गेलेल्या आहेत. बोर्डिंग पास भेटलेला आहे आम्हाला. आणि आम्ही आता डायरेक्टली श्रीनगरमध्ये बॅग्स घेणार आहे. सो आता मोकळं यो चला. आमचं सगळं चेक इन वगैरे झालेलं आहे. आम्ही बसलोय आता मस्त आमच्या फ्लाईटचं वेट करत. आणि नियती बघा काय करत. नियती जिथे कोणी नाही तिथे नियती जाणार आहे ना. झोप आली आम्हाला दोघांनाही झोप आली. आपला खूप खतरनाक वाली. आता आम्ही रील शूट करणार. झोप आली आहे तरी पण आम्ही आता रील शूट करणार. 1च तास राहिलाय. आत्ताच झोप आली आहे. इथून पुढे अजून एक सेकंड फ्लाईट आहे. आमची आज झोपच नाही होणार आहे. तिथे जाऊन मी झोपणार आहे. ते असतं ना आपलं काय असतं, लाऊंजमध्ये जाऊन झोपणार आहे. लाऊंजमध्ये जाऊन झोपणार आहे का? गाईज आम्ही चाललोय आता मस्त प्लेनमध्ये बसायला आणि झोपायला. पहिले झोपणार ना जाऊन. खूप झोप आली आहे. असं वाटतं कधी जातो यार. खुश आहेस नाही आहे ते खूप जास्त. 12 दिवस गायब. श्रीनगर एअरपोर्टला. आणि आम्ही इकडे कृषीचं आम्ही पोस्टपेड करून घेतलेलं सिम कार्ड पण त्याला रेंज येत नव्हती. सो आम्ही नवीन सिम कार्ड इथे एअरपोर्टवरती 600 रुपयांना घेतले आणि जे आम्ही टाकतोय. हे ट्रॅव्हल सिम कार्ड असतं. बाय द वे श्रीनगरमधून आउट ऑफ स्टेटमधून जर तुम्ही याल तर सिम कार्ड तुमचं वर्क नाही होत. आम्हाला असं सांगितलं होतं की पोस्टपेड वर्क होतं बट आम्ही पोस्टपेडचं केलं बट आम्हाला तरी येत नाही. इमर्जन्सी कॉल्सच येतं. मला असं वाटतं की बाहेर गेल्यावरती येईल तुला रेंज बट सेफर साईड आम्ही हे घेऊन ठेवलंय. श्री गणेशा करतोय ह्याचा माझ्या फोनमध्ये. म्हणजे कसं आपल्याला कुठे जायला पेमेंट करायला वगैरे बरं पडतं. भाईने बोला करणे का तो करणे का भाई सेटिंग करलेला आहे. 250 रुपयाची कॉफी. कसे लुटतात ना एअरपोर्टवरती. 250 रुपये. 250 एवढीची कॉफी. गुलमर्ग जाने के लिए. हाँ गुलमर्ग जाने के लिए गुलमर्ग कसो. हाँ पहलगाम जाने के लिए पहलगाम गसव. अच्छा यस हम लोग यूट्यूब पे डालते तो आप आओगे हमारे व्लॉग में. सो गाईज आता आम्ही चाललोय श्रीनगर एअरपोर्टवरनं हॉटेलला. चांगले भेटलेत आम्हाला. चांगले बोलतात आमच्यासोबत आणि आम्हाला असं शिकवतात हळूहळू काश्मीरी शिकवतायत. आणि गाईज तुम्ही ट्रॅव्हल करत असाल कॅश कॅरी करा. इथे ऑनलाईन होईल नाही होईल, रेंज येईल नाही येईल आयडिया नाहीये. सो आता श्रीनगरवरनं आमचं हॉटेल जे आहे ते गुगलवरती 7 किलोमीटर दाखवते पण हे 11 बोलत आहेत. सो त्याचे आम्ही 800 रुपये देतो. 900 बोललेले बट आम्ही 100 रुपीज कमी केले. 800. ओला उबर इथे चालत नाही. कॅश कॅरी करा आणि पूर्ण सर्च करून या. आम्हाला जेवढं पॉसिबल आहे आम्ही ते तुम्हाला सांगतो. सिक्युरिटी बघा तुम्हाला इथे दर 15 ते 20 पावलांवरती एक सोल्जर दिसेल विथ गन अँड एव्हरीथिंग. ऊन असू दे, पाऊस असू दे, थंडी काही नाही, त्यांना कंटिन्युअसली उभं राहावं लागतं. गाईज आम्ही आता लंच केल्यानंतर खाली आलेलो आणि हे काही फ्रेंड्स आपले पुण्यावर भेटलेले तर त्यांनी खूप जास्त इन्फॉर्मेशन दिली. हेल्पफुल. त्यांची ऑलरेडी झाली ॲक्च्युली लडाखची ट्रिप आणि त्यांनी आम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन दिली लडाखच्या ट्रिपबद्दल. खूप चांगली इन्फॉर्मेशन दिली ज्याचा आम्हाला आता खूप यूज होणार आहे. काय चाललंय काय कळत नाहीये. हे लोक त्यालाच सांगतात बॅग कशी ॲडजस्ट करायची डिक्कीमध्ये. ते बघा हेच लोक ॲडजस्ट करतायत. आणि बाय बाय.
बाय बाय. येस 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 बाय बाय. थँक्यू. सो गाईज लंच केल्यानंतर Yes. आम्हाला हा जो ग्रुप आता तुम्ही बघितला तो भेटला आणि रॅन्डम आम्ही असं बोलायला चालू केलं. त्या लोकांनी उलट केलं. आम्ही काय करणार आहे, श्रीनगर टू मनाली करणार आहे, तर त्यांनी मनाली टू श्रीनगर केलं. सो ते सगळे प्लेसेस बघत आलेले. सो जस्ट बोलता 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 आम्हाला पूर्ण ट्रिपचा प्रिकॅप दिलेला आहे आम्हाला. येस. असं काय आणि होणार? कृषीची पहिले एवढी फाटलेली, आता एवढी त्याच्यात फाटली. 4 हात फाटली आहे. आता आय डोंट नो, म्हणजे मी एवढे दिवस मला जे जे कळत होतं मी सगळं कृषीपासून लपवत By the way, होती. सांगितलंय आपण, मेन्शनच केलं नाही की आपण बाईक राईड वर चाललोय. येस, सांगितलं ना आपण कालच सांगितलं की अच्छा. 10 दिवस असं आम्ही केलं फक्त असेल. बाईकवर असणार आहे. Yes. आणि आम्ही घरी सांगितलेलं आहे की आम्ही काश्मीर फिरायला चाललोय आणि घरचे बोलतात आई त्यांनी शपथ. एवढं सांगितलं तिथं वरती एवढी थंडी वगैरे आणि आम्ही एवढं अंडरपॅक केलंय ना. आम्हाला नाही जायचंय. नाही नाही, मी माझे कपडे ह्याने मला काढायला लावले. मी सगळं नाही, भरले. तुझे कपडे जे काढले ना ते ठीक होतं, कारण नाही. की तुझे कपडे खूपच जास्त भरले होते. मला असं वाटतं आम्ही कपड्यांवर कपडे कपड्यांवर कपडे हा, कपड्यांवर कपडे घालणार ते आहे. पण बोलत होते की वरती गेल्यानंतर त्यांनी 3-4 दिवस आंघोळ पण नाही केली, एवढी थंडी होती. लेट So, सी आता आमचा एक्सपिरियन्स काय आहे. सो लेट सी. मी ज्या गोष्टी कृषीपासून लपवत होती की ह्याचं काय म्हणतात त्याला भीती नको वाटायला आणि त्याने टेन्शन नको घ्यायला, पण ते आता त्यांनी किती 15 मिनिटं बोललो असेल, अर्धा तासात त्यांनी सगळं सांगून टाकलं. Yes. आणि कृषीचं तोंड बघण्यालायक होतं. ऍक्च्युली त्यांच्यासमोर मी व्लॉग नाही केला. मी म्हटलं त्यांना आवडतंय नाही आवडतंय, बट कृषीचं तोंड बघण्यालायक होतं. मला इतकं हसायला येत होतं, बट ठीक आहे, नाही मस्त होणार पण आहे. होईल, छानच होईल. आणि तो काय बोला की नॉर्मल आहे सगळं, जो मार्शल असणार आहे त्याचे ऐकायचं, ऐकायचंय. आरामात जायचं. आणि तसंही कृषी गुड बॉय, तो सगळ्यांचं सगळं सगळं ऐकतो. ऐकतो. आणि मी जरी कोणाचं काय ऐकत नसली तरी माझ्या हातात गाडी नसणार हा, आहे. बरोबर. सो काय फरक नाही पडत. सो Nothing नाही करायचं. येस, खूप भारी होणार आहे आपली ही ट्रिप. सो तुम्ही बघत राहा आणि Trip चॅनल सगळं सबस्क्राईब केलं झालंय. नसेल तर करा लवकर. मला धगधग व्हायला लागले. तो धगधग घोरेला आहे. सो आता आम्हाला लंच करून आलोय. आता आम्ही वाजले 2. आता आम्हाला जायचं डल लेकला. सो तासाभरामध्ये आवरून आम्ही निघणार आहे. खूप जास्त पाऊस पडतोय. हा ना यार. आणि तुम्हाला खूप व्ह्यू जास्त दाखवला का पाऊस. आमचा रूमचा? अरे रूम पण दाखव. रूम दाखवते. हे बघा, हा व्ह्यू आहे, हा हा main हायवे road आहे, आहे. हा मेन रोड आहे डायरेक्ट. आणि हे हॉटेलची एंट्री आहे आणि हा डायरेक्ट आपला व्ह्यू आहे. रूम मस्त हा कृषी आहे. रूम आहे, एकदम स्वच्छ रूम आहे, छान आहे रूम दाखव. इथे वॉशरूम आहे, टीव्ही आहे आणि हे सगळं आहे. इकडे एंट्री आहे आणि हा बेड आहे. सो येस, एसी पण आहे, पण आम्हाला वाटत नाही एसीची गरज लागेल. सो थंडी वाजायला लागली. सो तुम्हाला आता आमचे व्हिडिओ बघून आम्ही अपडेट देत राहू. तर किती ताकद राहते आमच्यामध्ये शूट करायला. आणि एवढे सारे रील्स जे मी काढून ठेवलेत, मला नाही वाटत ते कृषी रील शूट करणार आहे शूट करू आता. आपण, त्याचा इश्यू नाही. शूट करू मस्त, एकदम आरामात चिल मध्ये करू, काय टेन्शन नाही आपल्याला. आपल्याकडे पूर्ण दिवस आहे एकदम. हाच व्हिडिओ मी कृषीला दाखवणार जेव्हा पण तो वैतागलेला असणार रील शूट करताना. चला डल लेक. सो गाईज आम्ही आवरलेलं आहे आणि आम्ही आता चाललोय दल लेकला. आम्ही चाललोय दल लेकला. माझी एवढी फाटून हातात आली आहे ना, आता दाल दूल सगळं झालेलं आहे. आता आम्ही कॅबसाठी वेट करतोय. येस, उबर इथे चालतीये, तर उबर बुक केली आहे. आम्हाला 6:30च्या आधी इथे यायचं, कारण की 7 वाजता आमची ब्रीफिंग आहे ज्या मार्शल बरोबर, की उद्यापासून आपला कसा प्लॅन असणार आहे, किती वाजता भेटायचं काय वगैरे सगळं. सो त्याच्या आधी आम्हाला पटापट जाऊन बुमरो करून यायचं. पाऊस नुसता कोसळतोय किती वेळापासून. बापरे, कसं व्हायचं पावसात आणि एकदम वाऱ्यामध्ये बुमरो करायचं का तुला? करो डल लेक चलो, इतना बारिश में. तू आहे ना शांत राहा. लेट मी एन्जॉय माय ट्रिप. बुमरो कर पावसात. डल लेक बघायला तू परत येणार आहेस का एवढा लांब? आपण बघून घेऊ पावसात कसा दिसतो डल लेक. बरं. थांबणार आहे बघ, आपली शिकारा चालू व्हायच्या आधी थांबणार आहे पाऊस. येस, होपफुली. बी पॉझिटिव्हिटी. सो गाईज आम्ही बसलोय आता शिकाऱ्यामध्ये. कसला मस्त एकदम पाय पसरून एकदम मस्त बसलेलो IT मध्ये. आम्ही फक्त दोघंच आहोत पूर्ण वेळ. 2,500 रुपयामध्ये ठरवलंय. आता जो ड्रेस वगैरे आहे ते वेगळं, हा ना. फोटो होतील ते वेगळे. आयुष्यात मग मी ती कसं वाटते शिकारा? भीती वाटतीये. भीती वाटते ना. हे बघ पाणी, बरोबर पाणी आहे ना. कृषी तू इकडे हाताला नको पुरेल. होते, ते असं हे होतंय भाई. हाताला लागेल एवढं पाणी. हा, भीती वाटतीये. एक तर पाऊस पडतोय त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे जास्त भीती वाटतीये. चला फायनली गाईज हे शॉप आहे. हे बोटीत चालतात असं ना, ते लोक असं बिझनेस करतात युनिक Yes. काहीतरी. जे लोक बोट फिरवली. जे लोक शिकाऱ्यामध्ये हा, असतात हे बघा, हा पण त्यांना असं तसेच आहे. हा येत आहेत का ते? हा, ते बघ ना तिकडे चालूच आहे. आता एक जण आलेला काय काश्मीरी कवा चहा कॉफीचा चहा कॉफी घ्या चहा कॉफी म्हणून. घेऊन आलेला. म्हटलं नको.
बोटीनेच येतात ते घ्यायला, म्हणजे ऑर्डर हे घ्यायला. आतापर्यंत मी फक्त व्हिडिओज आणि मूवीज मध्ये बघितलेलं. रिअल लाईफ एक्सपिरियन्स करते आज मी हे. भारी वाटतं ना, व्ह्यू पण कसला भारी आहे एकदम. हे हाऊसिंग बोट्स आहेत. हाऊस बोट्स हा, लोक राहतात तिकडे, या बोटवर लोक आपलं राहतात. जर दिवस जास्त आहे तर केसरीचं इथेच आहे. हो, केसरीचं ऑफिस आहे इथे, केसरी ट्रॅव्हल्स. आता नेक्स्ट टाइम जेव्हा फक्त आपण काश्मीर फिरायला येऊ ना, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी परत एक्सपिरियन्स करू. येस, फ्लोटिंग पोस्ट ऑफिस आहे इथे, इंडिया पोस्ट. बोटच आहे ती पण एक. बोटीने येतात आणि बोटीने बोटीने पोस्ट सगळं करतात हे इथे. करतात आहे ना. मार्केट पण आता फ्लोटिंग आहे पुढे. पूर्ण फ्लोटिंग मार्केट आहे बघा. आम्ही हळूहळू पुढे चाललेलो आहे आता मार्केट पाशी. आम्ही हे घेतलेलं आहे दोघांसाठी. पडशील मागे. नाही नाही नाही, कसं दिसतंय? छान. छान दिसतं ना आता मस्त तिला ज्वेलरी वगैरे घालणार आहे. फुल नटून एकदम काश्मीरी वाटणार. हो, हलतीये पूर्ण. बॅगच्या तीव्र ह्या बॅगचे तुझं वजन जिकडे आहे ना तिकडेचे जात आहे. माझं वजन नाही, तू जिथे वजन देते तिथे जाते ते. एवढं का खाल्लंस तू मग लंचला? मी तिने कानातले तर ऑलरेडी असे मॅचिंगच घातलेले आहे ना. ओ बाई, खाली फोन संभाल के रखना बस. हाँ. अरे भैया भैया अच्छा बोलो. अभी खर्चा करके लाया है फोन पे. किती गोड दिसतोय. आपल्याला सेल्फी पण काढायचा आहे कृषी. छान छान. चला पटापट सगळ्यांनी कमेंट करून सांगा कृषी कसा दिसतोय. एक नंबर. गोंडी गोंडी दिसतोय. तर नियतीचं पण सांगायचं. नियती तर एक नंबर भारीच दिसते एकदम. फुल परीच वाटते. काश्मीरची कली नाही, काश्मीरची कली म्हणतात कली तशीच वाटतेस तू. 2.5 किलो का हार. जड आहे का ग ते? हो म्हणजे काय 2.5 किलो का हार. चिअरफुल चार्ली म्हणून जे आहे इथं मिशन काश्मीरची शूटिंग झाली होती. आणि मी त्याचंच आता सॉंगचं एक रील बनवतीये. येस, जे की माझा गणित आहे जरा, बट होईल. पण करते चांगलं होतंय. येस. फायनली माझं झालेलं आहे रील बनवून आणि ते तुम्हाला माझ्या चॅनलवरती बघायला भेटेल. सो पटपट जाऊन बघा. इथे बघा फ्लोटिंग मार्केट आहे सगळीकडे. आपल्याला कुठेही थांबवायचं असेल तरी मस्त बोटीनेच जायचं, उतरायचं आणि मग खरेदी करायची. त्याला इथे मार्केट पाण्यात गेले बघ ना, हे बाटल्या वगैरे तर बघ ना अर्ध्या पाण्यात गेल्यात. हा, मग ते तसेच ठेवलेत त्यांनी. पण ते घेत कसे असतील? कशा असते म्हणजे इकडनं आता येऊन उचलून कशी घेतात? त्यांना सवय असते. येते भारी ना. गाईज हे लोटस लेक आहे. हा पक्षी बघ त्याच्यावरती चालतोय. अरे भारी एकदम. मग ते हेच आहे. आमचे फोटो व्हिडिओ रील्स दोघांचे सगळं काढून झालंय. आता आम्ही मस्त असं व्ह्यू एन्जॉय करतोय. पावसात शिकारा राईड. ओ माय गॉड. असं वाटतं पाण्यावर उभा आहे भाई. गाईज आम्ही आलो, फटाफट चेंज केलं आता. म्हणून आता आम्ही चाललोय खाली ब्रीफिंगला. डिनर करून ब्रीफिंग उद्याचं काय प्लॅन आहे ते सगळं बघून आम्ही रिटर्न येऊन डायरेक्टली झोपून जाणार आहे. कारण की 2 दिवसापासून आमची झोप झालेली नाही आहे. आणि उद्या गाडी चालवायची. थंडी वाजायला. येस, 10 वाजले. जेवण झालंय, उद्याचं ब्रीफिंग करून झालंय, सगळं पूर्ण टूरची माहिती देऊन झाली आहे. आता आम्ही जाऊन झोपणार आहे. कारण की आम्हाला उद्या सकाळी 7:30 वाजता बॅग वगैरे पॅक करून सगळं रेडी राहायचं आणि 8 वाजता इथनं निघायचं हाफ ॲन आवरमध्ये ब्रेकफास्ट करून. आता मी आणि कृष्ण थोडा वॉक केला आणि आता आम्ही कुठे हे बघा, आम्ही इथे आलोय बाईक्स बघायला. केवढ्या 21 बाईक्स आहेत. 21 बाईक्स आहेत आणि टोटल किती लोक आहेत? 37 लोक आहेत आता बाईक. 37 नाही 40 लोक आहेत. 40 लोक बाईक चालवून आहेत. मज्जा येणार आहे. मजा जसं मी आता कृषीला बोलली, जी मजा मला पाहिजे होती ती मजा कृषीला येणार आहे. जी मजा कृषीला पाहिजे होती ती मला येणार आहे. म्हणजे मला बाईक चालवायचं थ्रिल हवं होतं, जे की कृषी करणार आहे. कारण की मला एवढी छान बाईक अजून चालवता येत नाहीये. तर माझी नेक्स्ट लडाख ट्रिप किंवा माझी नेक्स्ट रोड ट्रिप मध्ये स्वतःला तेवढं कॅपेबल बनवणार की मी स्वतः ती बाईक चालवणार आणि मी सोलो येणार त्या म्हणजे ट्रिपला. माझी हक्कलपट्टी करण्यासाठी ती हे करते. तर हे तुम्ही जाणून घ्या. कारण की तुम्हाला पण सगळ्यांना माहिती आहे कृषीला अशा सगळ्या ट्रिप्स जास्त आवडत नाही. त्याला निवांतवाल्या ट्रिप्स आवडतात. तर त्याला मी जास्त त्रास देणार नाही. तेव्हा त्याला घरी बसवणार आहे. नाही तर मग तोपर्यंत जर बाळ झालं तर कृषी घरी कोणीतरी पाहिजे ना बाळ सांभाळायला. मग कृषी बाळ सांभाळेल आणि मी बाईक रोड ट्रिप करणार. बाळ काय फक्त माझ्या एकट्याचं नसणार.
समजलं? ओ म्हणजे ज्या सगळ्या मुली हा व्लॉग बरं, बघतायत मला त्यांनी एक सांग. एकट्यांनी बाळ सांभाळू नका, हेच आन्सर करा तुमच्या हा, नवऱ्याला. obviously. मग मी तेच सांगते ना. मग मला एक सांग, मी जर तुझ्याकडे बाळ दिला असतं आणि मी एकटा जर फिरायला गेलो असतो, तुला चाललं असतं? चाललं असतं. तू आल्यावर मी लगेच निघाली असती बॅग उचलून. ऑन कॅमेरा तू बोलतीयस. बघ, बाळ मी बिंदास. तुझ्याकडे देऊन जाणार. जर हे बघ इथून बघ, ह्या व्लॉग मध्ये हा कट करायचा नाही अजिबात. मी कट मी करणार चालेल नाही. चालेल मला बाळ झाल्यानंतर ट्रिपला जा, बरं. बाळाला माझ्याजवळ ठेवून मला काही इश्यू नाही. फक्त अट एवढी आहे, तू एक ट्रिप घेतल्यावरती मी 2 ट्रिप घेणार बाळा तुझ्याकडे ठेवून, आणि हीच एवढी अट आहे. चालेल, बघूयात आपण. हा पहिले पोर्शन कट नाही झाला पाहिजे. आणि Yes. फक्त तुम्ही बघत राहता, लवकरच माझ्या सोलो ट्रिप्स चालू होणार आहेत, बघत राहा तुम्ही. आता मज्जा त्याच्या आधी येणार आहे, नाही. मग तेव्हा काय करणार आहेस? नाही.